लग्न झाल्यानंतर बरेच पदार्थ मला बनवता यायचे नाही, तर उपवास म्हटलं की फक्त खिचडी किंवा आमटी भातच बनवला जायचा. पण आता बरेच पदार्थ मी शिकली आहे, त्यामुळे हा एक सोपा पदार्थ जो आहे उपवासाचं थालीपीठ, तो तुमच्यासोबत मी शेअर करते. त्यासाठी मी 2 उकडलेले बटाटे जे आहेत सालं काढून किसून घेतले. आलं, मिरची आणि जिरं असं वाटण छोटंसं 1 चमचाभर घेतलं. मीठ घातलं. दाण्याचा भरडा कूट जो आहे तो इथं 2 ते 3 चमचे वापरला. लाल तिखट आपल्याला वापरायचे आणि तसंच थोडंसं दही मी इथं घालत असते, म्हणजे हे जे थालीपीठ आहे ते मऊसूत बनतात. आणि यामध्ये आपल्याला जरूर आहे तितकंच राजगिऱ्याचं पीठ वापरायचं. तर इथे छान असा मऊसूत गोळा आपण इथे मळून घेतलेला आहे. लगेचच थालीपीठ बनवायला सुरुवात करताना इथे रुमाल जो आहे तो ओला करून घेतलाय आणि त्यावरती आपण थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचंय. बोटांचा वापर करून अलगद हाताने थालीपीठ छान थापल्यानंतर ते आपण पॅनमध्ये इथं खरपूस असं भाजून घेऊया. यासाठी तूप, तेल काही तुम्ही वापरू शकता. मस्त दोन्ही बाजूला छान रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती हे भाजून घेतले. हाय फ्लेम करायची नाही, नाही तर आतमध्ये ते कच्चं राहतं. मस्त भाजून झालेलं आहे. यावरती लोण्याचा गोळा घेऊ शकता, त्यानंतर चटणी घेऊ शकता किंवा मस्त काल एक मी बटाट्याची आमटी दाखवलेली आहे उपवासाचीच, ती पण तुम्ही बनवू शकता. खरंच छान आणि हेल्दी खूप प्रकार आहे. उपवासच नाही तर असं नेहमी पण आपण ब्रेकफास्टसाठी वगैरे ह्याचा वापर करू शकतो. वजन कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल.